यस, नमस्कार मित्रांनो. आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच तुम्हाला पेपर खूप सोपा गेला असेल, कारण आज सकाळी आपण रिव्हिजन मध्ये जी गणितं घेतली नेमकी 30 गणितं आली. बरीचशी गणितं आपण दिलेल्या गणितांमधली आली होती. तर मित्रांनो, पेपर खूप सोपा गेला असेल. उत्तरं बघूयात काय. पहिला प्रश्न जो आहे पहिल्यातला ए, त्याचं पहिल्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोण आहे. दिलेला प्रश्न जसाच्या तसा आला मित्रांनो. 3, 4, 5 हे उत्तर आहे. 1 मार्क मिळाले. दुसरा, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 4 व 5 सेमी आहे. दोन वर्तुळ आंतरस्पर्शी आहे, मग त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी म्हणजे R1 वजा R2, 5 वजा 4 बरोबर 1. सकाळी बोललो होतं आंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी येणार म्हणजे येणार आणि आलाच. आता हा थोडासा वेगळा होता. खालीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे. आता एक्स अक्ष हा आपला एक्स अक्ष हा आरंभ बिंदू आहे. त्याच्या उजव्या बाजूला कुठला असणारा बिंदू बघा, -2 शून्य, -2 शून्य इथे डाव्या बाजूला असेल, तर याचं उत्तर ऍक्च्युली डी हे उत्तर उत्तर होतं. म्हणजे हा जो 2 बिंदू आहे, हा जो बिंदू आहे 2 आणि 0, हा उजवीकडे आला आणि एक्स अक्षावरती आला, म्हणजे बी ऑप्शन याचा करेक्ट होता. हा प्रश्न पण बघा मित्रांनो सांगितला होता घनाचे घनफळ. बोललेलो आपण घनाच्या पृष्ठफळाचं गणित घेतलं होतं, पण घनाचं घनफळ या ठिकाणी आलं आणि बोललो होतो तेव्हा मी 5 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ काढा येईल. घनाच्या घनफळाचं सूत्र बाजू घन म्हणजे 5चा घन, 5चा घन आला 125, 125 घन सेमी उत्तर येईल. तर 125 घन सेमी या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. तर एकदम सोपा मित्रांनो प्रश्न होता हा. ओके, पुढे बघा या ठिकाणी बघा हा प्रश्न आपण जसा घेतला होता तसा सेम टू सेम जो प्रश्न घेतला होता तोच आलेला आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलंय, क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती येईल 925. हा घेतला होता तोच गणित आला. हा पण प्रश्न जसा घेतला होता तसा आला. चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात सेम आहे 2 आहे, तर बाजू येईल 10 सेंटीमीटर. तर इथं 10 सेमी बाजू आली पाहिजे होती. हा प्रश्न थोडासा वेगळा आला पण सोपा होता. म्हणजे लघु कंसाचं माप जर 70 असेल, तर विशाल कंसाचं माप किती 360 वजा 70. 360 मधून 70 गेले 290 आलं. मित्रांनो खूप सोपा पेपर होता आणि हे प्रश्न पण खूप सोपे होते. जे आपण घेतले तेच आले होते. हा प्रश्न पण आपण घेतला होता. थीटा 45 आहे, तर चढ किती बाबा? चढ बरोबर आपल्याकडे टॅन थीटा येतं. आता टॅन थीटाची किंमत किती आहे बाबा? 45. टॅन 45 ची किंमत 1 आहे. संपला विषय. एकदम सोपा प्रश्न होता. पुढे बघा, इथे आपला हा प्रश्न पण आपण सकाळी घेतला होता. अरे जे घेतले होते भावा तेच आले. हा प्रश्न घेतला होता आणि मी बोललेलो मी जे प्रश्न घेणार त्याच प्रकारचे येणार आहेत, बाकी काय नाही ना. इथं काय होतं माहितीये का? पीएस वर्ग बरोबर पीक्यू गुणिले पीआर. पीक्यू गुणिले पीआर हे बरोबर आहे. पीक्यू गुणिले पीआर इथं पीक्यूच पाहिजे होतं. त्याच्यानंतर इथं बघा, इथं इथं या ठिकाणी जर बघितलं ना, तर इथं हा ऍक्च्युली पीक्यू आहे, तर पीक्यूच पाहिजे ना. पीक्यूच पाहिजे होतं इथं. किंवा पीक्यूची लांबी किती आहे? पीक्यू किती दिले आपल्याला? पीक्यू काय दिलंय का? पीक्यू 3.6 दिलंय. म्हणजे मला इथं काय लिहिलं पाहिजे होतं? 3.6 लिहिलं पाहिजे होतं. पीक्यूची किंमत 3.6 लिहिली पाहिजे होती. आणि त्याच्यानंतर इथं 3.6 गुणिले या दोघांची बेरीज किती पाहिजे होती? 10 पाहिजे होती. 10 गुणिले 3.6 झालं 36 आणि 36चं वर्गमूळ इथं 6 उत्तर पाहिजे होते. हे कोणीतरी लिहिलंय पण ते चुकीचं लिहिलंय. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. हे पण बोललो होतो या प्रकारचं गणित येणार तुम्हाला. या प्रकारचं गणित आपण घेतलं होतं. फक्त साइन कॉसचं जे घेतलं होतं. सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटा काढा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सूत्र आपल्याकडे असतं सेक वर्ग थिटा. 1 अधिक टॅन वर्ग बरोबर सेकची किंमत किती? 25/7 आहे. इथं पाहिजे होतं 25/7. आता टॅन वर्ग थिटा बरोबर 25चा वर्ग 625, 7चा 49, हा 1 अधिक आहे पलीकडे गेला वजा. त्याच्यानंतर बाकी सगळं कॅल्क्युलेशन आहे. टॅन वर्ग थिटा बरोबर 576 भागिले 49, तर टॅन थिटा किती? 576चं वर्गमूळ 24 आणि 49चं 7 झालं मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न होता. पुढचा मुद्दा बघा. इथे आपल्याला काय होतं, याच्यामध्ये चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग, बाजू 7 आहे, 7चा वर्ग 49. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 38.5 दिले. मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? मला या छायांकित भागाचं क्षेत्रफळ जर काढायचं तर चौरसाच्या क्षेत्रफळातून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करायचं होतं. म्हणून इथे लिहायचं चौरसाचे क्षेत्रफळ. इथे लिहायचं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळीचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे. चौरसाचं 49, वर्तुळ पाकळीचं 38.5. मित्रांनो आता इथं वजाबाकी करा. तुमच्याकडे 49 आहे, त्या 49 मधून वजा करायचे आपल्याला 38.5. उत्तर तुमच्याकडे या ठिकाणी साधारणतः येईल की 10.5. इथे लिहायला पाहिजे होतं 10.5. ठीक आहे. तर असा हा प्रश्न होता. पुढे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आपण बघूयात. हा प्रश्न बघा. हा प्रश्न सकाळी घेतला होता भावड्या. सकाळी जो घेतला तोच आलाय. हा प्रश्न घेतला होता. यामध्ये काय लिहायचं होतं तुम्हाला? एम क्यू छेद क्यूपी बरोबर एम एन छेद एन पी झालं. एम क्यू किती बाबा? 14. क्यूपी आपल्याला काढायचंय आणि इथं 25/40. बघा 14 भागिले क्यूपी बरोबर 25 आणि 40 पाचाच्या पाड्यात येतात. 5 5 25, 5 8
40. तर अशा पद्धतीने हे आलं 5×5 = 25, 5×8 = 48. आता तिरकस गुणाकार या ठिकाणी आपल्याला 5×5 = 25, 5×8 = 48. आता तिरकस गुणाकार 5 × QP 5 QP आणि बरोबर 8×14 8×14. बघा QP बरोबर आपल्याकडे किती 5 QP बरोबर बघा 14×8 किती 8 चोक 32 चे 2 हातच्यार आला 3 8 1 8 9 10 11 112 आलं. QP बरोबर 112/5. आता 5ने भाग लावला तर 5 दुने 10 5 दुने 10 येतात परत 5 दुने 10 5 5 25 22.5 च्या आसपास काहीतरी या ठिकाणी उत्तर तुम्हाला येईल. ऍक्च्युली सकाळी आपण मित्रांनो हा प्रश्न घेतला होता आणि जो प्रश्न आपण सकाळी घेतला तोच या ठिकाणी आलाय. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी 22.4 वगैरे या ठिकाणी उत्तर येईल. थोडंसं लक्षात घ्या 112ला जर 5ने भाग लावला तर 22.4 च्या आसपास उत्तर येईल. इथे बघा त्रिकोण REST मध्ये हा प्रश्न पण या टाईपचा आपण बघितला 30 60 90 चा प्रश्न येणार बोललो होतो. टीचं माप 30 आहे. आपला REST मध्ये यस आपल्याकडे या ठिकाणी 90 आहे. आर जो आहे त्याचं माप आपल्याला 60 असेल कारण तुमच्याकडे टी जो आहे त्याचं माप 30 आहे आणि मला RT बरोबर 12 दिलाय. RT 12 आहे तर RS काढा. हा प्रश्न घेतला होता. RS जी आहे RS 30 कोणासमोरची बाजू ती काय असणार कर्णाच्या निम्मी 1/2 गुणिले कर्ण आहे 12 बेशक 12. RS 12 पाहिजे होता. ST जी आहे ती 60 कोणासमोरची बाजू आहे म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले 12 बेक बे बेशक 12 इथं पाहिजे होतं 6 वर्गमुळात 3 म्हणजे RS 6 आणि ST 6 वर्गमुळात 3 उत्तर पाहिजे होतं. ओके पुढचा प्रश्न बघा. हे गणित जसं घेतलं तसं झालं जसं घेतलं होतं तसं. इथं बघा MD गुणिले DN हा प्रश्न जसा घेतला होता तसा झाला. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS RD गुणिले DS या ठिकाणी केलं. MD आपल्याकडे किती 8 आहे. DN आपल्याला काढायचं होतं. RD आपल्याकडे 15 आहे आणि आपल्याकडे DS जो आहे तो 4 आला. RD 15 गुणिले DS 4 आला. 8 DN बरोबर 15 चोक 60. आपल्याला DN काढायचंय 60 आपल्या जागेवर 8 गुणिले इकडे आले भागिले 8 आले. आता 60ला जर तुम्ही 8ने भाग लावला तर आपल्याकडे DN किती येतं हा भागाकार व्यवस्थित करा. 60/8 जर केलं तर 7.5 च्या आसपास तुम्हाला उत्तर या ठिकाणी येईल. तर इथं 7.5 उत्तर पाहिजे होतं. इथं बघा या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक. मध्यबिंदूचे निर्देशक काय होतं बाबा मी तुम्हाला सांगितलेलं x1 + x2 भागिले 2 आणि y1 + y2 भागिले 2. x1 + x2 म्हणजे 0 + 12 किती 12 12/2 आणि पलीकडे जर तुम्ही बघितलं 6 + 20 किती 26 26/2 म्हणजे तुमच्याकडे उत्तर काय होतं बेशक 12 आणि 13 बेशक 12 आणि 26च्या निम्मे 13 म्हणजे 6 आणि 13 हे या ठिकाणी आपल्याकडे उत्तर होतं. म्हणजे इथे याचे निर्देशक 6 आणि 13 आणि हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं आणि हे गणित बघितलं होतं आपण. हे गणित ऑलरेडी सिद्ध करा बघितलं होतं फक्त ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न होता आणि हा प्रश्न आपण बघितलेला. मित्रांनो जसेच्या तसे प्रश्न आले जसेच्या तसे आलेले प्रश्न तुम्ही या प्रश्नामध्ये बघा. पहिला प्रश्न जसाच्या तसा आला. दुसरा प्रश्न जसाच्या तसा आला. तिसरा प्रश्न जसाच्या तसा आला आणि 5वा प्रश्न जसाच्या तसा आला. 4 सोडवायचे होते 4 तर जसेच्या तसे आले. फक्त 4था प्रश्न पण घेतला होता बदलून आला. त्याच्यानंतर इथे बघा इथे मला काय लिहायचं होतं AX + BX भागिले BX. आता AX + BX AX किती 3 + 2/2 यायला पाहिजे. इथं तुमच्याकडे काय पाहिजे 3 + 2/2. AB छेद BX 3 + 2 किती 5 5/2 यायला पाहिजे होतं. आता या दोन त्रिकोणामध्ये बघा 5/BX किती आहे बाबा BA छेद BX BA छेद BX किती 5/2 आहे म्हणजे इथं तुम्हाला काय पाहिजे होतं 2 लिहिलं पाहिजे होतं तुम्ही बरोबर AC छेद 9. आता तिरकस गुणाकार करा 2 गुणिले AC 2 AC आणि 9 5 45 AC बरोबर तुमचं 45/2. 45ला जर तुम्ही 2ने भाग लावला तर मला इथं काय उत्तर मिळेल एकदम सोपा प्रश्न मित्रांनो 45/2 करा 22.5 म्हणजे इथं तुम्हाला उत्तर पाहिजे होतं 22.5 असा प्रश्न होता. इथे पण बघा हा प्रश्न सकाळी घेतला जसा घेतला तसा झाला. सकाळीच घेतला होता. इथं काय दिले बाबा AB बरोबर BC हे दिले पक्ष. BAC बरोबर तुम्ही लिहा BCA लिहा बरोबर कोण BCA लिहा कोण BCA आणि AB बरोबर BC बरोबर 1/2 गुणिले AC असतं. AC ची किंमत तुमच्याकडे वर्गमुळात 8 आहे आणि इथे येईल 2 वर्गमुळात 2 येईल वर्गमुळात 2 2 गेली तर 2 आलं पाहिजे होतं. सकाळीच प्रश्न बघितला होता. सकाळीच हा प्रश्न मित्रांनो बघितलेला आपण. ओके आता हे उपप्रश्न सोडवा. तुम्हाला बोललेलं हे प्रमेय येणार जी इम्पॉर्टंट प्रमेय सांगितली त्याच्यातलं हे प्रमेय होतं. ही आकृती होती बोललेलो आकृती येणार आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा प्रश्न आपण घेतला होता याचं उत्तर 1-3 आहे. या प्रकारचा प्रश्न घेतला होता बोललेलो रेषाखंडाचे या ठिकाणी विभाजन सूत्र वापरून इथे 1-3 उत्तर होतं. हा प्रश्न पण मी बोललेलो सोडवलेल्या गणितामधला हा प्रश्न येणार. तुम्हाला मी बोललेलो शंकुछेदाच्या संदर्भातला प्रश्न तुम्हाला 100% येणार आणि तुम्हाला बोललेलो ती सोडवलेली गणित करा आणि तो आला प्रश्न. 3 मार्काला जे सांगितलेले ते सगळेच आले प्रश्न. त्याच्यानंतर हा जो प्रश्न इथं तुम्हाला आकृती काढायची होती तुम्ही आकृती काढाल. आता हा पुढचा प्रश्न आहे दुसरा आणि तिसरा.
या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचा जर विचार केला तर त्यांची उत्तर मी तुम्हाला दाखवतो इथं स्क्रीनवरती बघा. मी सोडवलंय बघा. हा प्रश्न जो आहे दुसरा प्रश्न तर तुम्हाला इथं जो स्क्रीनवरती दिसतोय अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आहे बघा. बघा हा दुसरा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे सोडवायचा होता. मी फास्ट मध्ये सोडवलाय बघा एकदम घाई गडबडीमध्ये. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा अशा प्रकारे सोडवायचा होता. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न बोललेलो मी टिक मार्क करून दिला होता. या प्रकारचा एक प्रश्न येणार. वर्गमुळात 2 वजा 1 भागिले वर्गमुळात 2 असं याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसलेला हा जो प्रश्न 5वा जो आहे. प्रश्न 5वा कुठे गेला बाबा आपल्या स्क्रीनवरती बघा हा 5वा. 5व्यातला बघा पहिला आणि दुसरा प्रश्न. बघा हे दोन्ही प्रश्न मी घेतलेत. 5व्यातला जो पहिला प्रश्न होता इथं तुम्ही तुमच्या मनाची मापं घ्यायची होती. म्हणजे इथं ती मापं जी आहेत ती तुम्ही मोजली असती. आता मी इथं 70 आणि 110 असेल. आता PXQ अशी आकृती काढायची होती. इथं 70 आलंय. मी मोजलं तर 70 आलंय. म्हणजे एक कच्ची आकृती काढली होती. याचं 70 आलं तर याच्या समोरच्याचं माप आहे ना मित्रांनो 110च्या आसपास आलं पाहिजे. आणि या दोघांची बेरीज ही कधीही 180 असली पाहिजे लक्षात घ्या. या दोघांची बेरीज ही 180 कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आणि तुम्हाला इथं या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता की काय प्रश्न विचारला होता की बाबा दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. आकृती तर काढली होती आणि इथं मापांची बेरीज 180 आली आणि POQ आणि PXQ POQ आणि PXQ POQ चे माप काढा आणि PXQ व POQ यामधला संबंध. तर ते या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर दिसतंय या दोन कोनांची माप आणि त्यांच्यातला संबंध की बाबा PXQ चं माप या कोन POQ च्या मापाच्या निम्म असतं. ओके. हे PXQ चं माप POQ च्या मापाच्या निम्म असतं. ठीक आहे. आता पुढे हा जो दुसरा प्रश्न आहे ना मित्रांनो याच्यामध्ये उत्तर 2 येऊ शकतात. प्रश्न कन्फ्युज करणार होता. इथं 2 उत्तर येऊ शकतात. बघा आता इथं काय सांगितलं गरुड. आता एक मुलगा इथं उभा आहे. याला 2 गरुड दिसतात. एक गरुड इकडे दिसला एक गरुड इकडे दिसला. याच्याकडे बघताना एक कोण झाला याच्याकडे बघताना एक कोण झाला. आणि असे जर असतील हे गरुड मुलाच्या ऑपोजिट बाजूला तर माझं उत्तर येतं 40 मीटर. पण जर मुलगा इथे आणि गरुड इकडे या गरुडाकडे बघितल्यावर 60 मापाचा या गरुडाकडे बघितल्यानंतर बाबा 30 मापाचा कोण तयार होतो. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं उत्तर काय येऊ शकतं 10 मीटर येऊ शकतं. मग इथं 10 मीटर किंवा 40 मीटर उत्तर येऊ शकतं तुमचं. आता या ठिकाणी जर प्रश्न जर नीट तुम्ही वाचला तर मला काय दिलंय की 2 गरुड जमिनीपासून बघा काय दिले 2 गरुड जमिनीपासून 30 मीटर 10 वर्गमुळात 3 मीटर अंतरावरती उंचीवरती आहेत. एक इथं आहे समजा आणि एक इथं आहे. हा एक गरुड. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा बरोबर त्या गरुडाकडे पाहत असताना गरुडांकडे पाहत असताना असलं पाहिजे 60 व 30 मापे उन्नत कोण तयार होतात. तर त्या गरुडांमधलं अंतर आता मुलगा जर काही इथं असेल या ठिकाणी तर त्याने एकदा या गरुडाकडे बघितलं एकदा या गरुडाकडे बघितलं तर हे जे दोघांमधलं जे अंतर आहे ते समजा इथं A आहे आणि B आहे एवढं असणार आहे. पण हा मुलगा इथं उभा असेल आणि गरुड एक इथं असेल आणि एक इथं असेल तर मग हे अंतर 10 येतं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्न सोडवला की 40 मीटर येतं आणि अशा प्रकारे प्रश्न सोडवला की उत्तर तुमच्याकडे 10 मीटर येतं. तर हा प्रश्न जरा नीट बघा याचं उत्तर 2 पैकी काहीतरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी उत्तर साधारणतः मिळू शकतं. बरोबर. तसं इथं क्लिअर नाही की बाबा असं क्लिअर केलेलं नाही की ती दोन्ही गरुड जे आहेत ती एकाच दिशेला आहे. मुलं जे आहेत ते एकाच दिशेला आहेत असं काही सांगितलं नाहीये इथं बघा की 2 गरुड जमिनीपासून 10 वर्गमुळात 3 मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा त्या गरुडाकडे पाहता असताना अनुक्रमे 60 व 30 अंश मापाचे उन्नत कोण तयार होतात तर त्या गरुडांमधलं अंतर काढा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आपली प्रश्नपत्रिका होती. नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल तुमची उत्तरं कळाली असतील. पेपर कसा झाला कसा गेला हे मला चॅट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.